कन्फ्यूज आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. असे किती लोक आहेत? पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे असं खूप लोकांचं मनात डाऊट असतो. इनफॅक्ट तुम्ही आज क्लासमध्ये विचारलं म्हणूनच नाही, नॉर्मली रेग्युलर जेव्हा बाहेर मुलांना भेटतो तेव्हा पण खूप मुलांच्या चर्चा असतात की सर पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. मग पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आता कोणाचं ॲग्रिकल्चर आहे तर मग त्यांना वाटतं MSc ॲग्रिकल्चर करावं, कोणाचं MCom करावं वाटतं. प्रत्येकाचा एक वेगवेगळा ओपिनियन आहे. काही लोकांना वाटतं की MBA करावं, चांगले पॅकेजेस वगैरे मिळतात. मधल्या काळात आपला पुण्याला सेमिनार झाला 11 मेला. 11 मेला पुण्याला सेमिनार झाला, तिथे एक मुलगी भेटली होती आपल्या क्लासची जुनी, पूजा नावाची, जी MBA करते सध्या पुण्यामध्ये, चांगल्या कॉलेजला MBA करते. तर मग ती ॲक्च्युली 2022ला आपल्या क्लासला होती. 2022मध्ये काही अभ्यास व्यवस्थित झाला नाही, मग घरच्यांनी फोर्स केला की MBA करून घे, एक बॅकअप म्हणून राहील. आणि मोस्ट ऑफ द तुमचा लोकांचा हाच प्लॅन आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन एक बॅकअप म्हणून ठेवायला पाहिजे, बरोबर. मग बॅकअप म्हणून राहील तर तिने पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं. आता फायनल सेमिस्टर आहे, पुन्हा क्लासची दुसरी बॅच जॉईन केली. विजेता बॅच 3ला आहे सध्या ती, विजेता बॅच 3ला. तर मी तिला विचारलं की मग तू का केलं आहे बाबा, तुला MBA जर करायचं होतं मग पुन्हा बँकिंगकडे कशाला. ते म्हणले नाही मला बँकिंगच करायचं आहे. मी तिला विचारलं की तुझं कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज काय आहे. ती म्हणली हायेस्ट 6 लाख रुपये. आता 6 लाख हा क्लर्कचा लोएस्ट पगार आहे, बँक क्लर्कचा. स्टार्टिंग सॅलरीज बँकेची 50,000 रुपयाच्या आसपास आहेच मिनिमम. तर 50,000 तर तुम्हाला तसंही भेटणारच आहे. बरं, हे सगळं करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी किती वर्ष द्यावे लागतील? 2 वर्ष. मग 2 वर्षानंतर 2 वर्ष जर बँकिंगला दिले, किती दिवस झाले तुमची बॅच चालू होऊन? 3 महिने 3.5 महिने बॅच चालू होऊन झाले. या 3.5 महिन्यात तुम्ही टिकून याच्यामुळे इथे आहेत की तुम्हाला कळतंय की बँकिंग आपल्याकडून होऊ शकतं. मधल्या काळात जर तुम्हाला काही समजलं नसतं, तुम्हाला झेपलं नसतं, तुम्ही विचार केला असतं चला आपल्याला एकीचं काम नाही आहे बँकिंग करणं, आपण बँकिंगसाठी बनलेलं नाही, असंच आहे ना. स्टील तुम्ही आज बँकिंग करताय. का करताय? कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या टप्प्यातली गोष्ट आहे. मागच्या 3-4 महिन्यामध्ये जर इथपर्यंत आपण पोचलो तर पुढच्या 6-8 महिन्यामध्ये कुठे पोचू, बरोबर आहे का. तुमच्याच बॅचमध्ये असे काही लोक असतील ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. कोणाच झालं आहे का? हे बघा, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे तिघांचं, बँकिंग करतायत. ठीक आहे, उशिरा सुचलेलं शहाणपणे झाली चूक, आता आपण सुधारवून घेऊया, काही मोठी गोष्ट नाही. काय केलं होतं पोस्ट ग्रॅज्युएशन? बॅकअप म्हणून. काय बॅकअप भेटला? मी म्हणतोय म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशन करा किंवा मी म्हणतोय म्हणून करू नका अशातला काय भाग नाही. तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हा खरंच सेकंड प्लॅन असू शकतो का, प्लॅन बी असू शकतो का. जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करताय तर सपोज मला PO व्हायचे, नाही झालो तर प्लॅन बी क्लर्क होईल, नाही झालो क्लर्क तर प्रायव्हेट बँकेत जॉब मिळवेल, हा प्लॅन बी असू शकतो. ॲकॅडमिक सोबत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हा प्लॅन बी कधीच नाही असू शकत, नेवर. कारण याने तुमचा टाईमच वेस्ट होणार आहे. त्यामुळं खरंच पोस्ट ग्रॅज्युएशन करावं की नाही करावं हा निर्णय डेफिनेटली तुम्ही घ्यायचा आहे, तो आमचा निर्णय नाहीच आहे. आम्ही फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो. बघा तो सिद्धेश काय म्हणतोय, पोस्ट ग्रॅज्युएशन करून पण आपली तीच किंमत आहे जी ग्रॅज्युएशन करून मिळते. सेल्फ एक्सपिरियन्स हॅशटॅग. अरे बाबांनो, सिंपल गोष्ट आहे, असा एखादा जॉब जो पोस्ट ग्रॅज्युएशन करून मिळतो पण ग्रॅज्युएशन करून मिळत नाही. अशी वर्षभरातली एखादी एक्झाम, त्या एका एक्झामसाठी 2 वर्ष तुम्ही आयुष्यातले इन्व्हेस्ट करतायत. बरं, आता कालचीच एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. बघा, कालचीच एक गोष्ट, एक मुलगी आली होती, तिला MCom करायचं होतं. काय करायचं होतं माहिती आहे का? घरचे म्हणताय MCom करा. का म्हणताय? नाही सर, पण मग घरचे म्हणतात की पोस्ट ग्रॅज्युएशन ॲडमिशन घे. मी म्हणलं उद्या नोव्हेंबरमध्ये MSc ॲग्रिकल्चर करायचं आहे. मागचं वर्षभर तिचं असंच गेलं. तिचं म्हणणं होतं की मागचं वर्षभर मी BSc ॲग्रिकल्चरवर AFO दिली, नाही झालं. मग घरचे मागचेच वर्ष म्हणले होते, आता मला कुठेतरी रिग्रेट होतो की मागच्या वर्षात 1 वर्ष MSc ॲग्रिकल्चर होऊन गेलं असतं. आता मला वाटतं की MSc ॲग्रिकल्चर करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मी म्हणलं चल ठीक आहे, तो आता MSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतला, नोव्हेंबरमध्ये तुझी पहिलं सेमिस्टर येईल, बरोबर. नोव्हेंबरमध्ये AFO पण आहे, तू कशाला प्रेफरन्स देशील? जर मी MSc ॲग्रिकल्चरचा एक्झाम नाही दिली
तर माझं वर्ष वाया जाईल. पण हे कुठे कळते की AF नीट नाही दिली तर आयुष्य वाया जाईल. आपण प्रेफरन्स अकॅडमिक्सला देतो कारण आपल्याला अकॅडमिक्स हे टप्प्यातलं वाटतं की चला ठीक आहे पास होऊन जाऊ लगेचच्या लगेच, फार मोठा काही फरक पडत नाही. वयाच्या कोणत्याही वर्षी ते करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन केव्हा घ्यावं, जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला एखादी फिक्स इन्कमवाली नोकरी लागणार आहे, स्टेबल जॉब देणार आहे, तुम्ही डेफिनेटली पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घ्या. मी स्वतः सपोर्ट करतो. पण अल्टिमेटली पोस्ट ग्रॅज्युएशन करून पुन्हा इथंच यायचं आहे तर मग लॉजिक नाही. ते ऋतुजा काय म्हणते, मी पण बिगिनर बॅचला होते, नंतर MBA केलं आणि आता बँकिंग करते. कमेंट आहे, तुम्हीच वाचा, ऋतुजा कांबळे. ओमप्रकाश आपला, सर तुम्ही सांगितले म्हणून मी MBAचा फॉर्म नाही भरला, आता फिक्स फक्त बँकिंग करायचं. अब भैया ओमप्रकाश कर सकता है तो सब कर सकते हैं, कोई बात है क्या. निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. मी तुम्हाला निर्णय लादत नाही, मी तुम्हाला निर्णय घ्याच असं म्हणत नाही, करा असंही म्हणत नाही, करू नका असंही म्हणत नाही. करण्याचे पॅरामीटर काय असावे, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर चांगला जॉब मिळेल का, आजपर्यंत कुणाला मिळाला का. आपण काय करतो, MBAचं वारं आलं और चलो MBA करेंगे, नंतर कळलं कॅम्पसच येईना. मधल्या काळात IT सेक्टरमध्ये तसं झालं. तसं कुणी करतंय म्हणून करण्यात काही लॉजिक नाही. ज्यांनी केलंय त्यांना विचारा, कर बाबा लेकरांनो मला सांगा तुम्हाला एखादा जॉब मिळाला का. ज्यांचं MBA झालंय मिळालं तर 15 बघा. जॉब मी सोडला, मी बँकिंगचा जॉब सोडला स्वतः. सोडण्यामागचे 2 कारणं होते. एक की हा जॉब मी पुन्हा कधी मिळू शकेल, कारण तेव्हा वर्ष 23-24 होतं, 30 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकत होतो. मग बँकिंगचा जॉब मी कधी मिळू शकेल हा एक पॅरामीटर होता. दुसरा पॅरामीटर होता की बँकिंगच्या जॉबमधून मला जे पैसे मिळतील तेवढे पैसे क्लास फील्डमधून किती वेळात मिळतील, तो खूप कमी टाईममध्ये. तसं एखादा प्रायव्हेट जॉब तुम्हाला करायचा आहे किंवा एखादं प्रायव्हेट पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला करायचं आहे किंवा बिझनेस करायचा आहे, तर आयुष्यभरात जेवढे पैसे भेटणार आहेत तेवढे पैसे पुढच्या 5-7 वर्षात 10 वर्षात जर मिळत असेल तर प्रायव्हेट जॉब प्रायव्हेट बिझनेस करायला पाहिजे. तुम्ही व्यावहारिक विचार करा. भावनेनं पोट नसतं भरत ना, बरोबर आहे का नाही. ते 3 इडियट्स त्या गोष्टी सोडून द्या की पप्पा को बोलो मैं फोटोग्राफर बन सकता है ना. तो पिक्चर आहे बाबा, सगळं पिक्चरनुसार आयुष्य चालत नसतं. रिअल लाईफमध्ये बघा की फोटो काढून पेवढं भरतंय का, भरत असेल तर डेफिनेटली फोटोज काढा, काही प्रॉब्लेम नाही, माझा काही विरोध नाही त्याला. पण असं काही एकदम भयानक काही करू नका की जे माझं प्रोफेशन आहे, माझं पॅशन आहे, मला ते पॅशनेटली करायचं आहे आणि ते केल्यानंतर मला काय भेटणार आहे, काही नाही, डिग्री भेटणार आहे. सर आमच्या घरात कुणीच पोस्ट ग्रॅज्युएशन नाही केलं म्हणून मला करायचं आहे. बरं नंतर बँकिंग करायचं आहे. मग पुन्हा पिक्चर सारखं आलंच ना कधी, इंजीनियरिंग के बाद MBA किया, बैंक में जॉब करना है तो इंजीनियरिंग काय को किया, काही गरज नाही त्या गोष्टीची. तर तो मुद्दा असा आहे की बाबा पोस्ट ग्रॅज्युएशन का करावं, केव्हा करावं, कुणी करावं, हे 2-3 पॅरामीटर सांगितले. फिक्स जॉब मिळाला पाहिजे, स्टेबल जॉब असला पाहिजे, नाही तर मग असा जॉब पाहिजे की जो 5-10 वर्षात तुमच्या आयुष्याची नैया पार करून देईल. मग तेवढे पैसे घेऊन पुन्हा एखादा बिझनेस चालू करून दुसरं काहीतरी करेल, असा एखादा जॉब पाहिजे. असं करून देणार पोस्ट ग्रॅज्युएशन. कॅट करा, कॅट IIM सारख्या कॉलेजमधून MBA करा, 50-60 लाखांचं पॅकेज मिळतं, आयुष्य सुंदर आहे. ते नाही तर मग दुसऱ्या कॅटेगरीतले लोक, आपण भारतीय लोक आहोत मध्यमवर्गीय, आपल्याला नोकरी पाहिजे जी आयुष्यभराची सिक्युरिटी असते. कारण एकदा नोकरी मिळाली की मग आयुष्यभर पैसे येत राहतात. म्हणून लोक चपराशी होत नाही पण मुलगीला नोकरीवाल्यालाच देतात की बा त्याला जॉब आहे ना, त्याला उद्या भविष्यात काही झालं तरी त्याच्या नोकरी आयुष्यभर राहणार आहे, म्हणजे त्याला पेन्शन भेटणार आहे, तर मुलीचं आयुष्य स्टेबल आहे. म्हणून चांगल्या एखाद्या बिझनेसमनला डावलून, एखाद्या चांगल्या कर्तृत्ववान पोराला डावलून पण लोक नोकरीवाल्यालाच पोरके देतात. त्याच्या मागचं रिझन आहे. क्लिअर आहे. आता निर्णय तुम्ही घ्या.